तर नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता की आमच्या निंबापूर या गावातील हा जो आहे तो देव आहे. हा देव आहे तो या देवाला जे आहे ते दर 5 वर्षांनी ज्यावेळेस रवाल असते त्यावेळेस या देवाला जो आहे तो शेंदूर लावला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आमच्या गावाला जी आहे ती रवाल होती, म्हणजेच यावर्षी आमच्या गावामध्ये रवाल होती. तर या देवाला जे आहे ते यंदा पूजण्यात आलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, इथं बघू शकता हा आमच्या गावचा देव आहे रवाल देव. या ठिकाणी बघा मित्रांनो, देवा तुझ्या चरणी आल्यानंतर किती बरं वाटतं. या साईडला बघा मित्रांनो, या साईडला आहे सदैव. आणि खालच्या साईडला जे आहेत ते लोक शेती करतात. इथं हे समोर खैराचं झाड आहे, हे सागाचं झाड आहे, इथं असंदाचं झाड आहे, या ठिकाणी हेदीचं झाड आहे. त्याच्यानंतर या साईडला जे आहे ते कोसंबाचं झाड आहे. कोसंब असतो ना, कोसंब आपण जो पावसाळ्यामध्ये त्याला पिकतो आणि नंतर मग आपण खातो तो. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो आहे तो हा आमच्या गावचा देव आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो, या साईडला बघू शकता आमचा पवित्र असा गाव निंबापूर देवाचा, आमचा पवित्र असा निंबापूर गावचा देव आहे हा रवाली देव. तर अशा प्रकारे मित्रांनो हा बघा या ठिकाणी या साईडचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं जे आहे ना जय श्री हिरवा देवाय नमः, हिमाय देवी नमः. जय देवा परमेश्वरा, तुझ्या चरणी आलो मी आज. बऱ्याच दिवसापासून माझी अपेक्षा होती की तुझ्या चरणी यावं. आज मला वेळात वेळ भेटला तर आलो मी. आणि या साईडला मित्रांनो बघू शकता किती अशी खोल दरी आहे इथं. तर मित्रांनो हा बघ हा आमच्या गावचा जो आहे तो देव आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, बघू शकता आमच्या निंबापूर गावचा देव आहे तो. थोडंसं या साईडला बघू शकता.